आज मी आस्तानी कटिंग करणार आहे। 36 छातीच्या मापावरून टाकणार आहे। माझी पूर्ण उंची पहिला आपण 4 पदरी कपडा घ्यायचा आहे। अशा प्रकारे डाव्या बाजूला उजव्या बाजूला ओपन साइड ठेवायची आहे, डाव्या बाजूला बंद साइड घ्यायची आहे। अशा प्रकारे घडी घातलेली आहे, नीट बघू शकता तुम्ही। आणि आपली हे व्यवस्थित एकावर एक व्यवस्थित ठेवून चांगलं सपाट हात फिरून असं व्यवस्थित कपडा ठेवायचा आहे। आणि बंद बाजूच्या साइडनी आपण पहिलं मेजरमेंट घ्यायचं आहे। आपली पूर्ण उंची टाकायची आहे, त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं आहे। माझी पूर्ण उंची आहे 4.5 इंच, त्याच्यामध्ये मी अर्धा इंच ॲड करून माझे पूर्ण उंची झालेली आहे 5 इंच। मी 5 इंच टाकून घेतलेले आहे। आता खालच्या साईडला पण आपला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। माझी छाती आहे 38 साईज, तर त्याचा चौथा भाग येतो 9.5 इंच। तर मी 9.5 इंचावरती चॉकनी हे करून घेतलेलं आहे। हे बघा तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर ना सेम आपण जिथनं उंची घेतली आहे तिथे पण आपण तेच करायचं आहे। 9.5 इंच टाकायचं आहे आणि स्ट्रेट सरळ लाईन मारून घ्यायची आहे। सरळ लाईन मारून झाल्यानंतर ना आपण बंद बाजूच्या साईडनी वरच्या साईडला 1.5 इंच घ्यायचं आहे। 1.5 इंच घेऊन झालेला आहे। त्याच्यानंतर ना आपण छातीचा चौथा भाग टाकलेला आहे। त्या साईडने आपण उंचीच्या साईडनी म्हणजे ओपन साईडनी आपण छातीचा 12वा घ्यायचा आहे। आता 38चा 12वा 3 आणि पाव येतो, तर मी इथे 3 आणि पाव घेतलेला आहे। तुमचा जो मेजरमेंट येत आहे ते तुम्ही घ्यायचं आहे। 3 आणि पावच्या इथे मी टिक केलेली आहे। त्याच्यानंतर ना खालच्या साईडला परत आपण दंडघेर, आपला जो काही दंडघेर आहे त्याचा निम्मा टाकायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 2 इंच किंवा 1.5 इंच ॲड करायचे आहे। तर माझा दंडघेर 13 आहे, त्याच्यामध्ये निम्मा 6.5 इंच, 6.5 इंचमध्ये मी 2 इंच ॲड केलेले आहे। हे 6.5 इंच माझे इथे येत आहे, त्याच्यामध्ये मी 2 इंच ॲड केलेलं आहे। परत मी ते चॉकने हे केलेलं आहे। त्याच्यानंतर ना आपण ज्या साईडनी छातीचा 12वा घेतलेला आहे त्या साईडनी आपण अशी एक क्रॉस लाईन घ्यायची आहे। हे बघू शकता तुम्ही, जिकडे आपण 1.5 इंच घेतलेला आहे उंचीच्या साईडनी ते आपल्याला सरळ क्रॉस लाईन अशी मारून घ्यायची आहे। अशा प्रकारे व्यवस्थित डॉटवरतीच आपली पूर्ण लाईन आलेली पाहिजे। व्यवस्थित स्केलचा वापर करायचा आहे। आणि हे बघा अशा प्रकारे आपण हाफ सर्कलमधून शेप देऊन घ्यायचा आहे वरच्या साईडला। हे बघा अशा प्रकारे शेप घेऊन झाल्यानंतर आपला दंडघेर आणि त्याच्यामध्ये आपण 2 इंच ॲड केलेलं आहे त्या साईडला आपण परत एक खालच्या साईडला एक अशी क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे। आणि आता आपण आपली आस्तानी कट करून घेणार आहोत। हे बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित कट करून घ्यायची आहे। अशा प्रकारे व्यवस्थित कटिंग करायची आहे। थोडंसं एक्स्ट्रा कापड ठेवलं तरी चालतं। हा तर आपल्याला नंतर ना शिवताना काय प्रॉब्लेम वाटला तर आपण व्यवस्थित कट करून घेऊ शकतो। सगळ्यात प्रथम आपण ह्याच्यावरतीच कटिंग करायचे आहे अस्तरावरती, जेणेकरून आपला मेन फॅब्रिक आहे ते वाया जाऊ शकत नाही। हे बघा अशा प्रकारे आपण व्यवस्थित कट करायचे आहे। आणि ही जी मी बंद बाजू घेतलेली आहे ही पण अशी व्यवस्थित सरळ लाईनीमधून कट करून घ्यायची आहे। हे बघा अशा प्रकारे सरळ लाईनीमधून तुम्ही कट करून घ्या, मी नंतर न करणार आहे। आणि हा शेप पण आपण आतून पण थोडासा नॉर्मली टाकून घ्यायचा आहे। आणि आपल्या फ्रंट साईडला आपण जो मेजरमेंट जे आपण टिचिंग करून घेणार आहोत त्या साईडला आपण ह्या साईडने आपण असं कट करून घेणार आहोत। हे तुम्ही बघू शकता। एक साईड अशी आपण कापून घ्यायची आहे। हे बघा अशी एक साईड कापून घ्यायची आहे, व्यवस्थित कापून घ्यायची आहे। अशी दोन्ही पण साईडचं कापून घ्यायचे आहे। मी आता सध्या एकच साईडचं कापून घेतलं। जेव्हा ब्लाऊज शिवताना मी दुसऱ्या साईडचं कापून घेणार आहे। हे बघा अशा प्रकारे आपली आस्तानी रेडी झालेली आहे।